नमस्कार. मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. नुकतंच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नशीब लातूर जिल्ह्याचं की राज्यातल्या सुमारे 17 जिल्ह्यामध्ये मंत्री म्हणून प्रतिनिधित्व मिळालं नाही. अशा परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यातून अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांना थेट मंत्रिपदाची संधी मिळाली. तसं लातूर जिल्ह्याच्या राजकारणात विचार करता आतापर्यंत अहमदपूर येथील अनेक जण मंत्री झाले, पण ते केवळ राज्यमंत्री होते आणि यावेळी पहिल्यांदाच बाबासाहेब पाटील यांच्या रूपाने या तालुक्याला किंवा या मतदारसंघाला थेट कॅबिनेट मंत्रीपद हे मिळालेलं आहे. तसं पाहिले असता गेल्या मंत्रिमंडळामध्ये उदगीरचे आमदार संजय बनसोडे हे कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते, पण गेल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या कामाची स्पीड अशी एवढी होती की कदाचित ती स्पीड नेत्यांना किंवा पक्षश्रेष्ठींना घातक ठरत असावी आणि त्यांचा पत्ता कटविला असं म्हणता येईल. त्यांना यावेळी मंत्रिमंडळात समावेश केलाच नाही. कदाचित हे त्यांच्या पक्षाचं धोरणही असू शकतं. यावेळी मात्र लातूर जिल्ह्यातील निलंगा विधानसभा मतदारसंघातील आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून हमखास समावेश होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चंद्रशेखर बावनकुळे असतील, नितीन गडकरी असतील किंवा इतर नेते या प्रत्येकाने या मतदारसंघातील प्रचार सभेमध्ये मतदारांना अशी हमी दिली होती की तुम्ही संभाजीराव पाटील निलंगेकर यांना आमदार म्हणून विजयी करा, आमची जबाबदारी त्याला मंत्री करण्याची आहे. पण त्यांचाही पत्ता कटविला असंच म्हणता येईल. अशा पद्धतीनं या मतदारसंघामध्ये चर्चा चालू आहे. अभिमन्यू पवार हे एक या जिल्ह्यातील लोकप्रिय आमदार आहेत. त्यांना मंत्री करणार अशाही वावड्या होत्या आणि त्यासाठी त्यांचे कार्यकर्ते अनेक देवाला साकडंही घालत होते. पण आमच्या दृष्टिकोनातून आमदार अभिमन्यू पवार यांना जोपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत त्यांना मंत्री केलं जाणार नाही आम्हाला असं वाटतंय. का तर अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अक्षरशः घरचे आहेत आणि ते केव्हाही देवेंद्र फडणवीस हे अभिमन्यू पवार यांची समजूत घालू शकतात आणि त्यांना शांत बसू शकतात. कदाचित त्या विचारातून त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केलं नसेल. लातूर ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड हे धीरज देशमुख यांचा पराभव करून ऐतिहासिक त्यांनी विजय मिळवला आहे. पण ते आत्ता नवखे वाटतात किंवा जाती समीकरणाचा विचार केला तर त्यांना यावेळी मंत्रिपद दिलं नाही. कारण त्यांच्या समाजाचे वंजारा समाजाचे बाकी धनंजय मुंडे आहेत, पंकजा मुंडे आहेत, यांना मंत्री म्हणून समाविष्ट केल्यानंतर रमेश कराड यांनाही मंत्री करणं हे थोडंसं सोशल इंजिनिअरिंगमध्ये बसत नसावं, त्यांनाही संधी मिळालेली नाही. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात थेट कॅबिनेट मंत्री म्हणून समाविष्ट केल्यानंतर आता जिल्ह्याचा राजकारणाचा केंद्रबिंदू हा अहमदपूरकडे सरकलाय असं म्हणता येईल. आतापर्यंत या जिल्ह्याच्या राजकारणावर लातूर, निलंगा या मतदारसंघाचं नेतृत्व किंवा वर्चस्व होतं. त्यानंतर मधल्या काळामध्ये गेल्या मंत्रिमंडळात उदगीरचे आमदार संजय बनसोडे हे मंत्री झाले. तेही कॅबिनेट मंत्री होते, पण त्यांना मागच्या काळात लातूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शेवटपर्यंत दिलं गेलं नाही. आणि संजय बनसोडे यांची भूमिका किंवा काम करण्याची पद्धती देखील अशीच राहिली की त्यांनी या जिल्ह्यातील इतर मतदारसंघाकडे किंवा लातूर जिल्हा आहे आपला आणि त्या जिल्ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे याकडे अजिबात लक्ष न देता त्यांनी पूर्णपणे आपण जसे काही केवळ आणि केवळ उदगीर विधानसभा मतदारसंघाचे पालकमंत्री आहोत अशाच पद्धतीने काम केले. राज्य मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब पाटील यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांना अद्याप खाते वाटपही झालेलं नाही. ते कदाचित उद्या परवा बिनखात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणूनच लातूर जिल्ह्यात येतील अशी शक्यता आहे.
किंवा अनेकदा असंही म्हटलं जातंय की 1-2 दिवसामध्ये त्या मंत्र्यांचं खातेवाटप आणि त्यांचं पालकमंत्रीपदही निश्चित केलं जाणार आहे. तसं एक आता लातूर जिल्ह्यातील सर्व मतदारांना किंवा जिल्ह्यातील नागरिकांना असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे, की लातूर जिल्ह्याला पालकमंत्री हा लातूर जिल्ह्यातीलच असावा, अशी एक तीव्र भावना निर्माण झालेली आहे. तसं पाहिलं तर पालकमंत्रीपद हे अक्षरशः जिल्ह्याचं मुख्यमंत्रीपद असतं. प्रत्येक खात्यावर किंवा प्रशासनावर या पालकमंत्र्याचा वचक असतो, दबाव असतो. वेगवेगळ्या बैठका घेऊ शकतात, तो आढावा घेऊ शकतात किंवा जिल्ह्यातील छोटे-मोठे जे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात. तसे त्यांना अधिकारही आहेत. पण गेली अनेक वर्षे लातूर जिल्ह्याकडे कुठलातरी बाहेरचा एखादा कॅबिनेट मंत्री त्यांच्याकडे लातूर जिल्हा पालकमंत्री म्हणून द्यायचं आणि त्यांच्याकडे 5-5, 6-6 जिल्हे असायचे आणि त्यांनी कधीही प्रत्यक्ष येऊन बैठक घेण्याच्या ऐवजी आभासी पद्धतीने दिल्ली, मुंबई येथे बसूनच बैठक घेतली जात होती. प्रश्न तसे अनेक आहेत. लातूर जिल्ह्यात अक्षरशः जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आहे, जे की गेली अनेक वर्षापासून पडून आहे. तसे छोटे-छोटे प्रश्न आहेत. या जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील प्रश्न आहेत. प्रत्येक शहरातील पर्यायी रस्त्याचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. असे प्रश्न सोडविण्यासाठी हा पालकमंत्री कंपल्सरी या जिल्ह्यातलाच पाहिजे किंवा त्या जिल्ह्यातला पाहिजे, असं असताना देखील बाहेरचा कोणीतरी पालकमंत्री राहिला आणि त्यामुळं आमच्या लातूर जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तसं आत्ता किंवा भविष्यामध्ये लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असेल याबाबत मोठे तर्क-वितर्क वर्तविण्यात येत आहेत. आम्हाला आमच्या माहितीनुसार असं वाटतंय, की याही वेळी लातूर जिल्ह्याला पालकमंत्री हा जिल्ह्याबाहेरचा असणार अशी शक्यता अधिकची आहे. लातूर जिल्ह्याच्या शेजारी असलेले बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे हे दोघे बहीण-भाऊ राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. बीड जिल्हा हा अनेक कारणांनी गाजत असलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री हे हमखास धनंजय मुंडे हेच असणार हे निश्चित आहे. मग यानंतर बाबासाहेब पाटील यांना लातूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देतील का, याबाबत मोठी शंका निर्माण झालेली आहे. का तर लातूर जिल्ह्यातील जे काँग्रेसचे प्रस्थापित नेतृत्व आहे त्यांची आणि भारतीय जनता पक्षाची किंवा भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींची एकदम चांगली मैत्री आहे, घट्ट मैत्री आहे. आणि त्या मैत्रीतून जसं गेल्या मंत्रिमंडळात संजय बनसोडे लातूर जिल्ह्यातील असून देखील त्यांना लातूरचं पालकमंत्रीपद न देता त्यांना परभणीचं पालकमंत्री केलं आणि कितीतर दूर असलेले गिरीश महाजन यांना लातूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं आणि ते कधी इकडे फिरकुनी पाहिले नाहीत. त्यांच्याकडे अक्षरशः 5-5, 6-6 जिल्हे होते. त्या पद्धतीनं लातूर जिल्ह्यातीलच अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांना जर पालकमंत्री केलं तर ते जिल्ह्याच्या म्हणजे प्रशासनावर वचक ठेवतील किंवा जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा वर्चस्व राहील, अशी एक येथील काँग्रेसच्या प्रस्थापितांना मोठी भीती आहे. आणि काँग्रेसचे प्रस्थापित आणि भाजपाची मैत्री लक्षात घेता बाबासाहेब पाटील यांना लातूर जिल्ह्याचं पालकमंत्री कधी केलं जाणार नाही, अशीच अधिक शक्यता आहे. मग लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? सध्या राज्य मंत्रिमंडळामध्ये सुमारे 33 मंत्री आहेत. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे काही जिल्हे जाऊ शकतात. तर लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पंकजाताई मुंडे यांची नियुक्ती होण्याची अधिकची शक्यता आहे. तसे जर झालं तर त्यांची आणि लातूरच्या प्रस्थापित राजकारणी म्हणजे देशमुख कुटुंबियाची ही मैत्री सर्वश्रुत आहे. तर त्यांना ते सोयीचं होईल अशी शक्यता अधिक आहे. पण लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी नव्हे तर वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खरंच लातूर जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल किंवा लातूर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील समतोल पद्धतीने विचार होणार असेल आणि विचार करायचा असेल
तर या जिल्ह्यातीलच कॅबिनेट मंत्री हा लातूरचा पालकमंत्री असला पाहिजे, यासाठी आग्रह धरणं आवश्यक आहे. नव्हे तर यासाठी नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी जन आंदोलन हे उभारण्याची शक्यता आहे. पण भाजपा आणि लातूर जिल्ह्यातील प्रस्थापित काँग्रेस यांच्या संबंधाचा विचार करता लातूर जिल्ह्याला याही वेळी जिल्ह्यातील पालकमंत्री न मिळता बाहेरचाच कोणीतरी एखादा मंत्री पालकमंत्री म्हणून लातूरला नियुक्त होईल, अशी अधिकची शक्यता आहे. आणि ही शक्यता लातूर जिल्ह्यातील जनतेने, कार्यकर्त्यांनी हाणून पाडली पाहिजे, असं आम्हाला वाटतंय. नमस्कार.